शुभविवाह या मालिकेच्या 21 मेच्या जबरदस्त भागामध्ये आता गायकवाडांनी आपल्या टीमच्या मदतीने बरोबर ट्रॅप रचलेला आहे। अमोली, रागिणी, ती नर्स, तिचा नवरा या सगळ्यांच्या सोबत असणारी एक महत्त्वाची कडी, जो माणूस या सगळ्यांना मदत करतोय त्या माणसाची टिप मिळाल्यावरती, त्या माणसाला पकडल्यावरती अमोली, रागिणी आणि आता ती नर्स आणि तिचा नवरा या सगळ्यांचं आता इकडे भांड फुटलंय आणि आकाशच्या समोर आता खूप मोठा पुरावा आलाय। पाहूया। इकडे अमोली गीतांजली वेदपाठक यांना भेटून घरी येते। घरी आल्यावर ती विचार करते रागिणी आत्याला तिकडे जे काही घडलं ते सगळं कळवायला पाहिजे असं म्हणत मग ती आता रागिणीला कॉल करायला लागते। ज्यावेळेला ती रागिणीला कॉल करते तेव्हा तिचं लक्ष पाळण्यामध्ये जातं आणि पाहते तर काय, इकडे आता बाळ नाहीये म्हटल्यावर ती थोडीशी पॅनिक होते आणि मावशींना कॉल लावते। मावशींना कॉल लावून हॅलो मावशी कुठे आहात तुम्ही असं म्हटल्यावर ती मावशी सांगतात मी ना बाहेर फिरायला घेऊन आलेली आहे इकडे आपल्या क्षितिजा यावरती ती सांगते हा मग तुम्ही लवकरात लवकर घरी या, मी आता घरी आलेली आहे असं म्हणत मग आता अमोली मावशींना घरी बोलवते। इकडे आता रागिणी विचार करत असते हा जो काही माझ्याकडे पुरावा लाभलाय ना, ही नर्स आता भूमी आणि आकाश या दोघांना भेटवते आहे, हा पुरावा मी आता अमोलीला दिल्यावरती ती आता कोर्टाच्या केसमध्ये या पुराव्याचा वापर करून या सगळ्यामध्ये आता ती व्यवस्थितरित्या कोर्टामध्ये केस लढेल आणि भूमीच्या विरोधात तिला पुरावा मिळेल आणि कोर्टात ती केस जिंकेल आणि भूमी केस हारेल। त्यामुळे हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर मग आता इकडे ती सत्याला फोन करते आणि सत्याला विचारायला लागते काय रे यशपाल बद्दल काही माहिती कळली का? यावरती सत्या म्हणतो हो यशपालचं हार्ट पेशंट निघाला। यावरती रागिणी म्हणते म्हणजे काय, मला काय आहे ते डिटेल मध्ये सांगशील का? यावरती सत्या सांगतो काही नाही, त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता काही वर्षापूर्वी म्हणून त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं, पण ते ऑपरेशन ना 50%च यशस्वी झालं आणि त्यामुळे काही जड वस्तू उचलल्या किंवा जास्त काही धावपळ वगैरे केली ना की त्याला त्रास होतो आणि त्यानंतर मग त्याला श्वास अडकतो त्याचा असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते ठीक आहे ही माहिती माझ्या खूप महत्त्वाची आहे, बरं ते सगळं जाऊ दे आणि नर्सचं काय झालं, नर्सचा पत्ता लागला का, ती कुठे लपून बसले ते? यावरती मग आता सत्या सांगतो नाही काळजी करू नका, मी काहीही झालं तरी सुद्धा त्याचा सुद्धा पत्ता शोधून काढतोय, ती नर्स कुठे आहे याचा साधारण अंदाज आलाय, कन्फर्म झालं की तुम्हाला कळवतो। रागिणी म्हणते लवकरात लवकर कळव, जास्त उशीर करू नको, माझ्याकडे वेळ फार कमी आहे असं म्हणत रागिणी त्याला आता समजून सांगते। त्यानंतर रागिणी विचार करते एक एक करत आता या भूमीच्या विरुद्ध मी डाव खेळत आहे आणि प्रत्येक डावात भूमीला मात करत मी आता चितपट करणार आहे असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन चालू असतो। इकडे तोपर्यंत भूमी आपल्या घरी असते आणि दिवा लावत असते, त्याच वेळेला आजीला तिची अवस्था पाहवत नसते आणि आता इकडे मानसी सांगते खरंच मला ताईचं खूप वाईट वाटतं, म्हणजे ताईला या सगळ्यामध्ये आता सुखच नाहीये ना, पहिल्यापासून तिच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आणि स्ट्रगल, हा स्ट्रगल तिचा कधी थांबणार कसा थांबणार काही कळत नाहीये। यावरती मग आता आजी सांगते देवी आईला ज्या वेळेला तिची दया येईल ना त्याच वेळेला भूमीला न्याय मिळणार आहे, मला पण भूमीची अवस्था खरंच बघवत नाहीये असं या दोघींचं बोलणं चालू असताना आता भरीसभर म्हणून आता कुरिअरवाला येतो आणि तो एक नोटीस देतो। कुरिअरवाला नोटीस देतो आणि आता इकडे मानसी ती नोटीस घेऊन आतमध्ये येते। आकाश तितक्यात येतो आणि मानसी ती नोटीस आकाशकडे देते। ज्या वेळेला ती आकाशला नोटीस देते आणि आकाश ती नोटीस घेतो त्यावेळेला आकाश म्हणाला तो कसली नोटीस आहे कुणास ठाऊक। मग भूमी तिकडे येते तर आता गीतांजली वेदपाठक या वकिलांनी पाठवलेली नोटीस पाहिल्यावरती आकाशला धक्काच बसतो। भूमी म्हणते गीतांजली वेदपाठक त्यांनी आपल्याला का नोटीस पाठवले? यावरती आकाश म्हणतो अमोलीने त्यांना अप्रोच केला असणार आहे म्हणून त्यांनी नोटीस पाठवलेली आहे की अमोलीचं बाळ हिरावून घेण्यासाठी तू प्रयत्न करतेस आणि त्यासाठी अमोलीची हॅरॅसमेंट करतेस, चुकीचे सगळे संदर्भ लावते आहेस आणि तू अमोलीला अडकवण्याचा प्रयत्न करते आहेस असं आता अमोलीने या सगळ्यामध्ये गीतांजली वेदपाठक यांना सांगितलं असेल आणि म्हणून त्यांनी तुझ्यावरती तशी आता नोटीस पाठवून तुला कोर्टाकडून समन्स दिलेला आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ही अमोली अशी कशी वागू शकते? आकाश म्हणतो जर का पारितोष इकडे असताना तर कदाचित या सगळ्यामध्ये या गोष्टी घडल्याच नसत्या, पारितोष इथे असता तर कदाचित त्याने तिला समजवलं असतं, मग इतकं सगळं करण्याच्या भानगडीत ती पडलीच नसती असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते आजी मला काय वाटतं तिला एक फोन करून समज द्यायला पाहिजे का, पारितोष येईल तेव्हायला येईल पण आपल्याला तिला समजवायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अमोलीला फोन करायचं ठरतं। अमोली सांगते अमोलीला भेटायला आता रागिणी आलेली असते। रागिणी तिला सांगायला लागते काय ग गीतांजली वेदपाठक काय म्हणाल्या? यावरती ती सांगते हो म्हणजे त्यांनी लगेच
लगेचच माझी केस घेतली, त्या माझी केस घ्यायला तयार झाल्या. पण खरं सांगू का, मला सुद्धा हे सगळं करायला आवडत नाहीये हो. पण ती भूमी माझ्या मागे आता हात धुवून लागलेली आहे. मग मला सुद्धा काही करता येत नाही, कारण या सगळ्यामध्ये आता भूमी माझं बाळ माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते आणि मी हातावरती हात ठेवून कशी गप्प बसू. यावरती रागिणी म्हणते, नाही, तू जे काही करतेस ना ते सगळं बरोबर आहे. म्हणजे आता भूमीने एक एक करत सगळे पुरावे गोळा करून ते मूल तिचंच आहे असं म्हणून तुझ्यापासून ते मूल जर का हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आणि एकदा काही जर का सिद्ध झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तोपर्यंत इकडे आता अमोलीचा फोन वाजतो आणि अमोली सांगायला लागते की आकाशचा फोन आहे. बहुतेक आता गीतांजली वेद पाठक यांची आता म्हणजे यांनी तिकडे नोटीस पाठवली असेल आणि ती नोटीस गेल्यामुळे मग आता हे त्यांनी आकाशपर्यंत नोटीस पोहोचल्यावरती आकाशने मला कॉल केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता फोन उचलू की नको उचलू ती द्विधा मनस्थितीमध्ये असते. त्यावेळेला रागिणी तिला सांगायला लागते, एक काम कर, तू फोन उचल आणि तू सांग ना की भूमी या पद्धतीने चुकीचं वागत आहे किंवा भूमी आता पुरावे मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते आणि भूमी पॉझिटिव्ह आहे म्हणून मी हे सगळं केलं असं म्हणून तू दे ना सोडून असं म्हणत ती आता तिला बरोबर सांगत असते चुकीचे सल्ले. तोपर्यंत मग आता अमोली फोन उचलते. आकाश म्हणतो, अमोली हे काय चाललंय तुझं? म्हणजे आता तू वकिलांच्या मार्फत नोटीस पाठवून काय सिद्ध करायचा प्रयत्न करते आहेस? यावरती अमोली म्हणते, हे बघ, मला हे सगळं करण्याची खरंच काही गरज नव्हती, पण या सगळ्यामध्ये मला हे सगळं भूमीने करायला भाग पडलेला आहे. भूमीने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना त्यामुळे मी हे सगळं केलंय. भूमीला आता इतकं पॉझिटिव्ह व्हायची काय गरज होती? इतकं पॉझिटिव्ह होऊन आता भूमीने म्हणजे सगळं प्रत्येक वेळेला हे करायची काय गरज आहे? आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलेलं आहे. त्यावरती आकाश म्हणतो, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. यावरती मग आता भूमी फोन घेते आणि अमोली अगं, तुला खरंच मी पुरावा देऊ शकते की हे बाळ माझं आहे आणि हा पुरावा तुला दिल्यानंतर मग आता तरी तुला खात्री पटेल ना की हे बाळ माझं आहे. मी जर का तुला या सगळ्यामध्ये हे पुरावे दिले तर तू मानशील ना? यावरती अमोली म्हणते, झालं तुझं पुन्हा सुरू झालं. तुला या सगळ्यामध्ये पुन्हा त्याच गोष्टी करायची काय गरज पडलेली आहे? तू काय या सगळ्या गोष्टी करते आहेस? तुझ्यामुळेच मी हे सगळं केलंय आणि तुझ्यामुळेच या सगळ्यामध्ये आता मी कोर्टाची तुला नोटीस पाठवली. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश, हे बघ अमोली, पारितोष आला ना की आपण जरा नॉर्मली या विषयावरती बोलूया का? तू उगाचच या सगळ्यामध्ये आता इकडे भूमीला वेठीला धरलेला आहेस. मला काय वाटतं माहितीये का, पारितोषला येऊ दे आणि पारितोष आला ना की आपण या सगळ्यामध्ये बोलूया आणि त्याच्यानंतर मग काय आहे तो निर्णय घेऊया. तू उगाचच आतताईपणा करू नकोस. यावरती मग अमोली म्हणते, मी कोणत्याही प्रकारचा आतताईपणा करत नाहीये. भूमीचा पॉझिटिव्हनेस इतका नेक्स्ट लेवलला गेलाय ना की त्यामुळे मला हे सगळं करायला लागलेलं आहे. आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला नोटीस पोहोचलेली आहे ना, मी काही ही नोटीस मागे घेणार नाहीये आणि मला सुद्धा हे करायला आवडत नाहीये, पण भूमीच्यामुळे मला हे सगळं करावं लागते असं म्हणत आकाश सांगत असतो, एकदा का पारितोषला येऊ दे, आपण त्याच्याशी बोलूया, आपण बोलून ठरवूया ना मग काय करायचं ते. पण ऐकेल तर ती अमोली कसली? अमोली ऐकायलाच तयार नसते आणि ती कोणत्याही बाबतीत काहीही करत नसते. आणि त्याचवरती मग आता इकडे सांगायला लागते, आजी अमोली ऐक ना, मी सांगते म्हणून तरी ऐक ना, तू ही कोर्टाची नोटीस मागे घे आणि आपण पारितोष आला की काय ज्या गोष्टी बोलायच्या ते बोलू. यावरती अमोली म्हणते, आजी मी ना तुमचा खूप रिस्पेक्ट करते, तुमचाच काय त्या घरातल्या प्रत्येकाचा मी रिस्पेक्ट करते आणि म्हणूनच मी आतापर्यंत इतके दिवस गप्प होते. पण आज ना भूमीने हाईट केलेली आहे आणि त्यामुळे मी आता अजिबात गप्प बसणार नाही असं म्हणत अमोली आता इकडे उलट बोलत असते आणि उलट भूमीलाच दोष देत आपण कसं बरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर आकाश काय बोलतोय, आकाश आपल्याला समजवतोय हे काहीही समजून न घेता ती आता चिडलेली असते. इकडे तोपर्यंत पौर्णिमा खूपच खुश होते, आपला प्लॅन यशस्वी झालाय. तर इकडे रागिणी खुश होते, आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे. आणि आता इकडे आकाश आणि भूमी यांना कोर्टाच्या नोटीस सोबत आता इकडे काहीही दुसरं मिळणार नाहीये. म्हणजे आता अमोली काही ऐकणार नाही. तोपर्यंत धावत सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी भूमी आता गायकवाडांच्या इथे येते आणि त्याच वेळेला गायकवाडांना फोन आलेला असतो. गायकवाडांना फोन येतो की सर
त्या नर्स सोबत जो कोणी माणूस आहे ना, म्हणजे नर्स आणि तिचा नवरा यांच्यासोबत एक माणूस आहे आणि तो माणूस आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करू शकतो. आम्ही दबा धरून बसलेलो आहोत आणि हा दबा धरून बसून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही लवकरात लवकर या तिकडे, असं म्हटल्यावरती मग आता त्या माणसाला पकडण्यासाठी ट्रॅप रचला जातो आणि त्या माणसाला पकडण्यासाठी जो ट्रॅप रचतात ते असतात गायकवाड लपून छपून त्याचा पाठलाग करतात. हवालदार, पोलीस हे सुद्धा गायकवाडांना मदत करायला तयार असतात आणि या सगळ्यामध्ये गायकवाड लपून छपून त्या माणसाला आता पाठलाग करायला तयार होतात. ज्या वेळेला त्या माणसाला पकडलं जातं त्याला साधारण अंदाज येतो की काहीतरी आपल्या बाबतीत चुकीचं घडतंय. मग आता तो तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असतो आणि पळण्याचा प्रयत्न करत असताना गायकवाड म्हणतात, पकडा रे, पकडा याला, पकडा, असं म्हणत गायकवाड त्याला आता पकडायला लावतात. मग त्यानंतर सगळेजण पाठलाग करत 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 त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला लागतात. त्याच वेळेला त्या माणसाला पकडलं पण जातं आणि बोल, ती नर्स कुठे आहे, काय आहे, असं म्हणत त्याच्याकडून सगळी डिटेलमध्ये माहिती आता घेतली जाते. तो नको नको, मला मारू नका, मला मारू नका, असं म्हणत तो गयावया करायला लागतो आणि आता गायकवाड त्याला आता बरोबर आपल्या ट्रॅपमध्ये अडकवतात आणि ट्रॅपमध्ये अडकवून आता त्याला सगळी माहिती विचारतात. तोपर्यंत इकडे आता अमोली फोन करते रागिणीला आणि गीतांजली वेद पाठक यांच्या इथे मी आलेली आहे असं सांगते. त्यावरती मग आता रागिणी सांगत असते, त्या गीतांजली वेद पाठक तत्वांच्या एकदम पक्क्या आहेत बरं का, तू त्यांना व्यवस्थितरित्या तुझी बाजू सांगितलीस ना की मग काही हरकत नाहीये, त्या आपल्याला केस जिंकून देणार म्हणजे देणारच, 100% आपणच ही केस जिंकणार, असं म्हटल्यावरती अमोली म्हणते हो. यावरती मग आता सांगायला लागते रागिणी, तो तुला पौर्णिमाने पुरावा दिलाय तो भूमीच्या विरोधात, तोच त्या गीतांजली वेद पाठकला दाखव. कशा पद्धतीने मावशींना भेटून आता ती तुझ्या मुलीला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत होती ते सुद्धा तू दाखव. गीतांजली वेद पाठक, त्यांना जर का एकदा पटलं ना की ही भूमी खोटारडी आहे तर त्या तुझी केस अगदी जीवाने लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणारच, आणि त्यासाठी मग आता तुला जरा प्रयत्न करायला पाहिजेत, असं म्हटल्यावर ती अमोली म्हणते हो, तुम्ही जो काही रेफरन्सचा पुरावा दिलात ना तो पुरावा मी या सगळ्यामध्ये वापरणार आहे, असं म्हणत अमोली आता इकडे रागिणी सोबत बोलत असते आणि रागिणीचा प्लॅन आता अमोलीच्या मार्फत वर्कआउट होत असतो. अमोली म्हणते पण या सगळ्यामध्ये आता भूमी काही वेगळं तर करणार नाही ना. यावरती रागिणी म्हणते तू कशाला काळजी करतेस, तुझी बाजू सत्याची आहे, पण ही भूमी खोट्याच्या बाजूने कसे पुरावे गोळा करते तुला दाखवलं ना, ती कसं उलटपालट करते, कशी तुझ्या मुलीला भेटते, मावशींना कशी ते मॅनिपुलेट करते, हे सगळं सगळं तू लक्षात घे आणि तू जर का साधेपणावरती गेलीस ना तर मात्र या सगळ्यामध्ये खूप काम कठीण आहे आणि तुला आता खूप कठीण जाईल, ही गोष्ट लक्षात घे, असं म्हणत मग मात्र रागिणी तिला समजवत असते आणि त्यावरती ती सांगायला लागते नाही नाही, या वेळेला मी आता गप्प बसणार नाहीये, या भूमीला धडा शिकवण्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे, असं म्हणत ती आता भूमीला धडा शिकवायला आपण आता साम दाम दंडभेद सगळं वापरायचं असं सांगत असते. रागिणी तिला मॅन्युपुलेट करते आणि त्यानंतर मग आता रागिणी विचार करते काहीही झालं तरी ही अमोली आपला हुकमाचा एक्का आहे, ही अमोली या सगळ्यामध्ये आता आपल्यालाच महत्वाचं काम करून देणार, असं म्हणत ती आता पौर्णिमाला सांगत असते. पौर्णिमा सुद्धा खूपच खुश होते आणि पौर्णिमा सांगते आई लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यामध्ये आता अमोलीचा फायदा करून या भूमीला वटणीवरती आणलं पाहिजे. यावरती मग आता इकडे सांगायला पौर्णिमा तुम्ही असं काय पुरावा तिच्याकडे नेऊन पोहोचवलात. यावरती रागिणी सांगते तुला माहिती आहे का, ही भूमी आहे ना भूमी, ही भूमी या सगळ्यामध्ये आता त्या नर्सला म्हणजे त्या नर्सचा पत्ता पण शोधती आहे, इकडे क्षितिजाची भेट सुद्धा घेते, क्षितिजाच्या मावशींना तिने आता बरोबर मॅन्युपुलेट केलंय आणि क्षितिजाच्या मावशींना बाहेर येऊन भेटली आणि बाळाला भेटण्याचा तिने प्रोग्राम केला होता, पण त्याच वेळेला मी तिकडे पोहोचले आणि त्यानंतर मग आता पोहोचल्यावरती त्या सगळ्यामध्ये आता ती बाळाला भेटत होती तितक्यात अमोली आल्यामुळे मग आता ते दोघं जण पळून गेले, असं म्हणत असताना सगळा प्रकार घडलेला रागिणी सांगते आणि ती सांगते या सगळ्याचा मी व्हिडिओ केलाय आणि तोच व्हिडिओ गीतांजली वेद पाठक यांना ज्या वेळेला आता दाखवला जाईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना आता समजेल की या सगळ्यामध्ये इकडे ती भूमी खोटारडी आहे आणि ती या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते आहे ते, असं म्हटल्यावर ती मग आता रागिणीने हा व्हिडिओ देऊन खूप मोठी भूमीच्या विरोधात कामगिरी केलेली असते. भूमीला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग रचलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये हे प्लॅनिंग रचत असताना तिने भूमी कुठूनही सुटणार नाही याची बरोबर खात्री केलेली असते. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता
भूमी गायकवाडांना भेटायला येते. गायकवाडांना भेटायला आल्यावरती गायकवाड सांगतात आपल्या हातात खूप महत्त्वाची माहिती लागलेली आहे. प्रीती नर्स आणि तिचा नवरा यांना मदत करणारा एक माणूस आपल्या हाती लागलेला आहे आणि हा माणूस आपल्या हाती लागलाय तो आपल्याला खूप महत्त्वाची माहिती आता देईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच भूमी काय मग तो काय म्हटला यावरती मग आता सांगायला लागले गायकवाड नाही अजून तरी त्याने तोंड काही उघडलं नाही. त्यावरती भूमी सांगते मला गीतांजली वेद पाठक यांच्याकडून नोटीस आली. त्यावरती मग आता गायकवाड म्हणतात नोटीस गीतांजली वेद पाठक यावरती भूमी सांगायला लागते जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळा म्हणजे आता कशा पद्धतीने नोटीस आली किंवा त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं हे सगळं सांगितल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड म्हणजे आता अमोली या थराला गेली की नोटीस वगैरे पाठवायला लागली. भूमी सांगते हो ना हे बाळ माझंच आहे आणि माझंच बाळ असून सुद्धा मला या सगळ्यामध्ये नोटीस मिळते आहे. यावरती गायकवाड म्हणतात हे बघा तुम्ही चिंता करू नका काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता त्या नोटीसचं उत्तर देऊ आणि खरंच मुळात महत्त्वाचं म्हणजे ते नर्स आणि आता त्या माणसाचा पत्ता लागला ना की मग आपल्याला कोर्टामध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो की हे बाळ तुमचं आहे आणि मग अमोलीने कितीही दावा केला किंवा अमोलीने या सगळ्यामध्ये काहीही करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी याचा काही उपयोग होणार नाहीये. सगळे तिचे प्रयत्न विफळ जातील असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता भूमीला सांगत असतात आणि भूमी आणि गायकवाड प्लॅन करत असतात काहीही झालं तरी त्या नर्सला ट्रॅप मध्ये घ्यायचं आणि त्या माणसामुळे त्या नर्सचा पत्ता सुद्धा लागलेला असतो आणि त्यानंतर मग आता नर्सला भूमी फोन करून पैशाची डबल टिबल ऑफर देत जे काही सत्य आहे त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असते आणि या सगळ्यामध्ये मदत करणार गायकवाड आणि तो जो कोणी माणूस सापडलाय तो. त्यानंतर मग आता भूमी आणि दोघ जण त्या माणसापर्यंत म्हणजे आता ते नर्स आणि तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचतात. नर्स आणि नवऱ्यापर्यंत पोहोचल्यावरती आता इकडे रागिणीच्या विरोधात पुरावे द्या आम्ही तुम्हाला डबल टिबल पैसे देऊ असं सांगितल्यावरती ती नर्स सांगते हे बघ तसंही आपल्याला फक्त पैशाशीच मतलब आहे. मग रागिणी अडकली काय आणि रागिणी नाही अडकली काय तसंही या रागिणीने आपल्याला एक दमडा दिला नाही आणि असं अडकवून ठेवलेलं आहे. जाऊ दे ना तिला अडकवूनच पैसे घेऊया असं म्हणत नर्स आता रागिणीच्या विरोधात पुरावे देऊन पैसे घ्यायला तयार होते आणि ताबडतोब भूमीपर्यंत ही बातमी पोहोचते. भूमी सांगते सावज आपल्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. ती आपल्याला माहिती द्यायला तयार झालेली आहे की कुणी हे सगळं केलंय काय हे सगळं केलंय आणि त्याच्या बदल्यात तिला पैसे दिले की काम झालं. जर का तिने आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिली की आपल्याला लगेचच समजेल की बाळाच्या किडनॅपिंग मागे किंवा बाळाला गायब करण्यामागे कोणाचा हात आहे ते असं म्हणत मग आता भूमीने जबरदस्त ट्रॅप रचलेला असतो आणि रागिणी हे ऐकत असते हाच असतो भूमीचा ट्रॅप. भूमीच्या ट्रॅपमध्ये रागिणी अचूक अडकलेली आहे आणि जे भूमीला हवे तेच रागिणी कसं करणार आणि यानंतर मालिकेमध्ये सत्याचा उलगडा कसा होणार पाहणं फार रंजक